शेतकऱ्यांच्या पोरांनी हा व्हिडिओ बघायचा। तुम्ही शेतकरी असाल, तुमचा जन्म शेतकरी बापाच्या पोटी झाला असेल तरच माझ्या शेतकऱ्याच्या पट्ट्यानो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। माझं नाव दिनेश रमेश जगताप, राहणार बोरगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। माझी द्राक्ष शेती गट नंबर 63 मध्ये 1.5 एकर आहे। तर त्याचे काल पावसामुळे नुकसान झालेलं आहे, गारपीट झाल्यामुळे, वारं वादळ सुटल्यामुळे नुकसान झालेलं आहे। माझे नाव अनिल उत्तरेश लंगोटे, राहणार बोरगाव झाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। माझा गट नंबर आहे 54। काल वादळी वाऱ्यामुळं अति गारपीट झालेली आहे। नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 80-90 हजाराची मका आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही। सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे। तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं? सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। पवार साहेब, तुम्ही सांगितलं 31 मार्च पूर्वी शेतकऱ्याने पीक कर्ज भरून घ्या। अहो पवार साहेब, अवकाळी पडलाय आणि अवकाळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं पिकच हातात निघून गेले। एकतर शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि वरून हे सरकार शेतकऱ्याला लाथ मारते, लाथ। तुमची धोरणं शेतकऱ्याला मारतात। अजित पवार साहेब, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचं कौशल्य जर आमच्या शेतकरी बापाकडे असतं ना, तर तुमचं कर्ज आमच्या शेतकरी बापानं 3 दिवसात फेडलं असतं। पण आमच्या शेतकरी बापाला तुमच्यासारखं 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचं कौशल्य आमच्या शेतकरी बापाच्या रक्तात नाही। त्यामुळे आमच्या शेतकरी बापानं घाम गाळून, कष्ट करून या मातीत पिकवलेला भाव तो विकतो आणि त्याच्यावर तो जगतोय। हमामाचं, लालाचं, दलालाचं खाणे त्याला कधी जमलंच नाही आणि आमच्या शेतकरी बापाला जर ते जमलं असतं तर तुमचं कर्ज आमच्या शेतकरी बापानं अवघ्या 3 दिवसामध्ये फेडलं असतं। निवडणुका व्हायच्या अगोदर सरकारनं सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू, पण केलं का तुम्ही कर्जमाफ? तुमचा जाहीरनाम्यात तुम्ही काय सांगितलं? शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी। काय घंटा कर्जमाफी केली का? कर्जमाफीला उघडपणे या सरकारने बगल दिले, बगल। आश्वासन तुम्ही दिलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, शेतकऱ्यांचं सरसकट आम्ही कर्ज माफ करू। काय घंटा माफ केलं काय कर्ज? तोंडात रामात राम घेताय तुम्ही, उभे रामवर बगल में सुरी। तुम्ही कुणाची कर्जमाफी करताय? उद्योगपतींची, राजकीय लोकांची, राजकीय मंत्र्यांचं कर्ज माफ करताय तुम्ही, उद्योगपतींचं कर्ज माफ करताय तुम्ही, आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। तुमच्या तिजोरीत पैसा नाहीये। काय दुर्दैवाची गोष्ट आहे। गिरीश महाजन म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, तिजोरीत खणखणाट आहे। लाडक्या बहिणीवर पैसे गेले, लाडक्या बहिणीवर 32,000 कोटीचा खर्च तुम्ही केला।